पुण्यातील मुंढवा सरकारी जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी दिग्विजय पाटीलची देखील आज चौकशी होणार आहे। पुणे पोलीस आज चौकशी करतील। 10 तारखेला पुणे पोलिसांनी चौकशी करता बोलावलंय। खरं तर 10 तारखेला बोलावलेलं होतं, 10 डिसेंबरला, पण त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत दिग्विजय पाटील गैरहजर राहिलेला होता। आज मात्र पुन्हा चौकशी होणार असल्याची बातमी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, एक तर बावधन पोलीस आज शीतल तेजवानीचा ताबा घेतील आणि दुसरी महत्त्वाची बातमी, दिग्विजय पाटीलची आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच लागली तर आज या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शीतल तेजवानी ही जी आहे आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि या पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला आज पुणे न्यायालयाच्या समोर हजर जाईल आणि त्यानंतर शीतल तेजवानी हिच्या विरोधात जो दुसरा गुन्हा दाखल आहे बावधन पोलिसांमध्ये, त्या गुन्ह्यामध्ये आज शीतल तेजवानीला वर्ग केलं जाईल आणि जो आहे दिग्विजय पाटील तो आज पुणे पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता, कारण प्रकृतीचं कारण दाखवत तो गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्या चौकशीचा ससेमेरा पाठीमागा लागलेला असताना सुद्धा तो बाजूला जात होता, परंतु अखेर त्याला आज पुणे पोलिसांच्या समोर हजर राहून या सगळ्या गुन्ह्याविषयी माहिती देणं अपेक्षित आहे। या दोन महत्त्वाच्या बाबी आज आपल्याला पाहायच्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर तिसरी जी बाब आहे यातील जो तहसीलदार श्रीकांत येवले याची देखील आपण पाहिलं चौकशी पुणे पोलीस करताना दिसत आहेत। या प्रकरणामध्ये या गुन्ह्याची मोठी व्याप्ती आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु या प्रकरणातील मुख्य जो आरोपी पार्थ पवार याला चौकशीला बोलवत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण हे छोटे मासे सध्या पुणे पोलीस बोलवत आहेत, परंतु पार्थ पवारला जोपर्यंत पुणे पोलीस बोलवून त्याची चौकशी करत नाही तोपर्यंत या गुन्ह्यातील आणि या सगळ्या जमीन खरेदी आणि विक्री प्रकरणातील एक महत्त्वाच्या बाबी समोर येणं अपेक्षित आहे। अगदी धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना दिलासा आहे। शिवसेनेच्या वतीने 101 गीर गायींचं वाटप होत आहे। गायी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन वाटप उपक्रम हाती घेण्यात आलाय। पूरग्रस्तीत गाय वारली होती, 30 नंबर लागलाय। आज गायचं वाटप होतं। पूरग्रस्तीत आमचे झाले नुकसान खूप झालेली, खुश आहेत आम्ही मदत। राज्यात महिन्याला 3.5 लाख दस्त नोंदणी होतीये। महसूल विभागाला महिन्याला 5,000 कोटी मिळत आहेत। गेल्या 8 महिन्यात 37,000 कोटी रुपये महसूल जमा होताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।